मोठी बातमी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन साजरा केला जातोय। राज ठाकरे रोपवेनं किल्ले रायगडावर पोहोचले। वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला ही सुरुवात केली जाते। त्यामुळे रोपवेनं राज ठाकरे किल्ले रायगडावर पोहोचले। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आज मनसेचा 20वा वर्धापन दिन हा साजरा केला जातोय। तर यापूर्वीपर्यंत मुंबईमध्ये साजरा होणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा मात्र किल्ले रायगडावर साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर रोपवेनं राज ठाकरे किल्ले रायगडावर पोहोचले। छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आता पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल। तर यावेळी मनसेतील सदस्य नोंदणीलाही सुरुवात केली जाईल। आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून मनसैनिकांना नेमकं काय आवाहन केलंय पाहूयात। मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या विचाराचा हा वर्धापन दिन आहे। सोमवारी 9 मार्चला रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार। रायगड हा शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला पवित्र किल्ला आहे। अशा ऐतिहासिक ठिकाणाहून ही मोहीम सुरू करणं महत्त्वाचं आहे। तर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन हा साजरा केला जातोय। या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे त्याचबरोबर शर्मिला ठाकरे या उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मनसैनिकांनीही मोठी गर्दी यावेळी किल्ले रायगडावर केल्याचं दिसून येत आहे। आज मनसेच्या सदस्य नोंदणीला ही सुरुवात केली जाणार आहे। छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर वर्धापन दिनाच्या या विशेष कार्यक्रमाला सुरुवात केली जाईल। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलतात, आज त्यांच्या निशाणावर नेमकं कोण असणार आणि त्याचबरोबर मनसे संदर्भात राज ठाकरे काही महत्त्वाची घोषणा करतात का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे किल्ले रायगडावर आज मनसेचा हा वर्धापन दिन साजरा केला जातोय। तर या संदर्भात थेट किल्ले रायगडावरून जोडलेले आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर। अजयेश, कशा पद्धतीनं मनसेच्या या वर्धापन दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय? आपण पाहिलं तर मनसेचा वर्धापन दिवस जो आहे तो अनेक शहरांमध्ये साजरा केला जात होता। त्यामध्ये मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल या ठिकाणी मनसेचा वर्धापन दिन जो संपन्न होत होता। मात्र 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर हा वर्धापन दिन जो आहे तो आता संपन्न होणार आहे। आपण पाहिला तर सकाळी राज ठाकरे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावर गेले। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। जगदीश्वर मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली आणि आता थोड्याच वेळात जे आहेत ते राज ठाकरे जे आहेत ज्या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे त्याच ठिकाणी आता पोहोचणार आहेत आणि राज्यभरातून मनसे सैनिक जे आहेत ते या पायथ्याशी किल्ले रायगडच्या पायथ्याशी दाखल झालेले आहेत। एकंदरीत आजपासून जे आहेत ते मनसेच्या सदस्य नोंदणीच्या अभियानाला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण जो आहे तो मनसे सैनिकांसाठी असणार आहे। कारण स्वराज्याची राजधानीमध्ये पहिल्यांदाच वर्धापन दिन हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होत आहे। राज्यभरातून जे मनसे सैनिक आले ते आपल्या सोबत आहेत। एकंदरीत काय बघता पहिल्यांदाच स्वराज्याच्या राजधानीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या दृष्टीने खरंच खूप ऐतिहासिक दिवस आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन स्वराज्याची। त्यामुळे वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। मनसैनिक मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर पोहोचले। अजयेश, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन हा साजरा केला जातोय।